तोंडाला चव नाही आहे, काहीतरी हलकं फुलकं पण चटपटीत खायचं आहे किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे, काहीतरी झटपट तयार होणारं पण चटपटीत बनवायचं आहे, तर मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच. एकदम चटपटीत, हलकी फुलकी आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी दाल खिचडीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. ही बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी झटपट म्हणजे फक्त 10 मिनिटात तयार होते. तसेच ही खिचडी जर बनवली तर भांडे वगैरे घासायचा देखील ताण नाही बरं, म्हणजे अगदी 3-4 भांड्यातच ही तयार होते. नमस्कार, मी अमृता. कनेक्ट कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर डाळ खिचडी बनवण्यासाठी मी पाऊण वाटी तांदूळ घेतलेला आहे. कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे. 1/4 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे मी आणि अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी मूग डाळ घेतलेली आहे. डाळीचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्तही करू शकता, पण एकदम चटपटीत खिचडी पाहिजे असेल तर हे प्रमाण तुम्ही नक्की वापरून बघा, खूप छान होते डाळ खिचडी. आता पाणी घालून आपल्याला 3-4 पाण्याने हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि डाळ तांदूळ धुवून घेतले की आपल्याला पाणी मोजून घालायचं आहे. 4 वाटी पाणी घालायचं आहे. 1.5 वाटी साहित्यासाठी 4 वाटीचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्हाला जर कोरडी खिचडी हवी असेल तर मग तुम्ही 3 वाटी देखील घालू शकता. पण डाळ खिचडी थोडीशी ओलसरच खायला छान लागते, त्यामुळे जमलं तर एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे, पण कमी नाही. आता खिचडी बनवण्यासाठी लगेच कुकर गॅसवरती ठेवला मी. त्यात आता आपल्याला अगदी अर्धा टेबलस्पून फक्त तेल घालायचं आहे. तेल आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की 1/4 चमचा मोहरी घालायची आहे. 1/4 चमचा जिरे घालायचे आहे. 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घातल्या मी आणि अगदी छोट्या 5-6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. आता लसूण, मिरची, जिरे, मोहरी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे. यात अर्धा चमचा हळद देखील आता तेलात व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर लगेच आपल्याला डाळ तांदूळ यात घालायचे आहे पाण्यासकट. डाळ तांदूळ आता आपण जास्त वेळ भिजत वगैरे ठेवलेले नाही आहे बरं. पाणी मोजून टाकलं त्यात की लगेच इकडे खिचडी टाकायला घ्यायची आहे. तसेच आपल्याला यात एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. यामुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे असेल तर आवर्जून घालायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता झाकण लावून कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. डाळ खिचडी थोडीशी जास्त शिजली ना तर खायला छान लागते, त्यामुळे एरवीच्या खिचडीपेक्षा ही डाळ खिचडी आपल्याला जास्त शिजवून घ्यायची आहे. बरोबर मध्यम फ्लेमवरती 5 शिट्ट्या काढून घेतल्या मी. कुकर आता थंड झालेला आहे. आपली डाळ खिचडी तुम्ही पाहू शकाल एकदम परफेक्ट शिजलेली आहे. ही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता जर समजा तुमची डाळ खिचडी जास्त घट्ट झाली तर यात गरम पाणी घालायचं आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे. थंड पाणी अजिबात घालायचं नाही. हे मी आता खाली उतरवून घेते. यावरती आपल्याला तुपाचा तडका घालायचा आहे. त्यासाठी मी तडका पॅन गरम करायला ठेवला आहे. यात आता पोहे खायच्या चमच्याने 1.5 ते 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की आपल्याला 1/4 चमचा मोहरी, 1/4 चमचा जिरे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घालायच्या आहे. अंदाजे हा लसूण 1 टेबलस्पूनच्या आसपास असेल. त्यानंतर 2 लाल मिरच्या घालायच्या आहे. लसूण थोडासा सोनेरी कलरचा तळला गेला की आपल्याला कढीपत्त्याची पानं यात घालायची आहे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचं आहे 1 चमचा. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका आता आपल्याला खिचडीवरती घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला यात कोथिंबीर घालायची आहे खूप सारी आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एवढी आपली प्रोसेस झाली की डाळ खिचडी आपली तयार आहे. केवढी चटपटीत दिसते तुम्ही पाहू शकाल आणि चवीलाही खूप भन्नाट लागते बरं. आता ही डाळ खिचडी गरमागरमच खायची आहे बरं, नाहीतर ही थोडीशी थंड झाली ना की मग घट्ट होत जाते, कारण आपल्याला डाळ घातलेली आहे आणि डाळ थोडीशी घट्ट होते. त्यामुळे गरमागरम ही सर्व करायची आहे आणि याच्यावरती मस्त ताव मारायचा आहे. व्हिडिओत सांगितलेलं प्रमाण घेऊन तुम्ही जर डाळ खिचडी बनवाल ना खरंच तुम्हाला खूप आवडेल. तसेच ही डाळ खिचडी आपली हेल्दी देखील आहे आणि खूप झटपट होते, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होते. जास्त भांडे वगैरे घासायचं देखील टेन्शन नाही, कारण जास्त भांडे भरतच नाही आहेत. त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.